नमस्कार, शुभ संध्याकाळ. सगळ्यांना विनंती आहे की आपण खुर्चीवर स्थानापन्न व्हावं. हा कार्यक्रम हा अतिशय खास आहे आपल्या सगळ्यांसाठीच. आपल्या सगळ्यांचं मी पवित्रम फाउंडेशन आयोजित पवित्रम ॲप या लोकार्पण सोहळ्याच्या आजच्या या खास कार्यक्रमात सर्व मान्यवरांचं, निमंत्रितांचं आणि आपण सगळ्या उपस्थितांचं मनापासून स्वागत करते. पवित्रम पवित्रम त्वयीच स्मृतम. पवित्रम नावासारखंच हे पवित्र असं कार्य आहे आणि या कार्याचे आपण साक्षीदार होणार आहोत. हा खास कार्यक्रम पवित्रम ॲप इथे लॉन्च होणार आहे मान्यवरांच्या हस्ते आणि ते सगळेजण आपण मिळून त्या संपूर्ण कार्यक्रमाचे आपण साक्षी बनणार आहोत. आर्थिकदृष्ट्या निर्भर बनवण्याच्या एका मोठ्या ध्येयाची ही वाटचाल आहे आणि या वाटचालीत आपण सगळेजण सोबत आहोत. आपण सगळ्यांना मिळून ही वाटचाल करायची आहे. तर आजच्या या खास कार्यक्रमात पुन्हा एकदा मी रत्ना दहिवेलकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण करतो आहोत कलावर्धिनी डान्स कंपनी अंतर्गत अरुंधती पटवर्धन यांच्या शिष्या रुचा खरे, फाल्गुनी ओझा, उन्मेषा बांदल, श्रावणी साने या गणेश वंदना सादर करून या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. 64 कलांचा अधिपती, 14 विद्यांचा अधिपती गणेशाला वंदन करून कुठल्याही मंगल कार्याची सुरुवात आपण केली पाहिजे ही आपली संस्कृती आणि परंपरा. त्याला अनुसरून आपण ही गणेश वंदना इथं सादर करतो आहोत. मी आमंत्रित करते कलावर्धिनी ग्रुपला. Side
गणेश वंदनेनंतर आता आपण आपल्या मनातल्या राष्ट्रभक्तीच्या ज्योतीला प्रज्वलित करूया. आता जे गीत सादर होणार आहे ते फक्त एक गीत नाही आहे, तर एक महाकाव्य आहे. ती विजय गाथा आहे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या लेखणीतनं उतरलेलं. मी आमंत्रित करते गायक हेमंत वाळुंजकर आणि गायिका वैजू चांडवले यांना. हे गीत म्हणजे स्वातंत्र्याला त्या श्री महान मंगलेला केलेलं वंदन आहे. हे गीत म्हणजे साखळदंड तोडण्याची, आत्मशक्ती जागवण्याची आणि विजयाची प्रेरणा देणारं एक स्तोत्र आहे. आज पवित्रमच्या या व्यासपीठावरून जेव्हा आपण आर्थिक स्वावलंबनाची आणि सक्षम राष्ट्राची भाषा करतो आहे, तेव्हा हे गीत हे एक नवी ऊर्जा, एक नवी चेतना आपल्याला देऊन जात आहे. तर जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया हेमंत वाळुंजकर आणि गायिका वैजू चांडवले यांचं.
यशोयता वन्दे यशोयता वन्दे सुजन पूजिते हे अधम रक्त रंजिते सुजन पूजिते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते तुझ्यासाठी मरण ते जनन सकल चराचर शरण चराचर शरण श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते जयोस्तुते जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभते स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयता वन्दे यशोयता वन्दे वन्दे वन्दे। भारत माता की हा जयोस्तुते या स्फूर्ती गीतानं हे सगळं वातावरण कसं स्फुल्लिंग भरून राहिलेलं आहे, भारून टाकलेलं आहे देशभक्तीनं. आणि ज्या स्वातंत्र्याला, ज्या श्री महन्मंगलेला आपण आत्ताच वंदन केलं, त्या स्वातंत्र्याची, त्या स्वराज्याची मुहूर्तमेढ या पवित्र भूमीत ज्यांनी रोवली, ज्यांनी स्वची जाणीव, स्वाभिमान आणि स्वावलंबन म्हणजे काय हे केवळ शिकवलंच नाही तर ते प्रत्यक्षात आणून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, ते आपले सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आज पवित्रमच्या माध्यमातून आपण जेव्हा आर्थिक सक्षमीकरणाचा आणि स्वावलंबनाचा हा उपक्रम राबवतोय, हा संकल्प आपण करतोय, तेव्हा त्यासाठी सगळ्यात मोठी प्रेरणा दुसरी कोणती असूच शकत नाही. चला तर मग आपण या रयतेच्या राजाला, त्या जाणता राजाला, छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करूया या पुढच्या स्फूर्तिगीतामधून. हे हिंद शक्ती संभूत दीप्तितम तेजा, हे हिंद शक्ती संभूत दीप्तितम तेजा, हे हिंद तपस्या भूत ईश्वरी ओजा, हे हिंद श्री सौभाग्य भूतीचा साजा, हे हिंद नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, हे हिंद नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, प्रभो शिवाजी राजा. तरी हिंद राष्ट्र हे तुझे वंदना, तरी अंतःकरणज तुझा अभिनंदना, तव चरणी
भक्तीच्या चर्ची चंदना भाषा पुरवी त्यान कथू शकतो जा हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा हिंदू नरसिंहा प्रभो शिवाजी राजा प्रभो शिवाजी राजा जी शुद्ध हृदयाची रामदास शिरडुलवी जी बुद्धी बादशायास शत्रूच्या जुलवी जी युक्ती कूटनीतीत खलासी बुडवी जी शक्ती बलोन्मत्तास पदतली तुडवी ती शक्ती हेतुची कर्मी राहुले ती बुद्धी भाबड्या जीवा राहुले ती शक्ती शोणिता माझी राहुले जे मंत्र पुन्हा तो दिले समर्थे तुझ्या हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा हिंदू नरसिंहा प्रभो शिवाजी राजा प्रभो शिवाजी राजा हिंदू नरसिंहा प्रभो शिवाजी राजा नृसिंहा प्रभो शिवाजी राजा प्रभो शिवाजी राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जय शिवाजी जय शिवाजी. राष्ट्र उभारणीचं आणि समाज संघटनाचं कार्य राष्ट्रभक्ती सर्वोपरी असं समजून गेल्या अनेक दशकांपासून कार्य करत असलेला एकमेव जगामध्ये असलेला तो संघ म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. आणि संघाचं हे शताब्दी वर्ष आपण साजरं करतो आहोत आणि ही आपल्यासाठी खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे. तर हे एक संघगीत भरतनाट्यम या नृत्यामधून सादर करतायत कलावर्धिनी कंपनीच्या ह्या सगळ्या आपल्या भगिनी. हिंदू विचार का हो सम्यक समूह मंथन निज कार्य का करे हम समयानुकूल चिंतन समयानुकूल चिंतन विचार का हो सम्यक समूह मंथन निज कार्य का करे हम समयानुकूल चिंतन समयानुकूल चिंतन. चिंतन परंपरा का ये मार्ग है पुराना आचार्य संत ऋषिगण आदर्श है हमारा जिस मार्ग पर चले हम आधार ही दर्शन समयानुकूल चिंतन समयानुकूल चिंतन.
सभी का, रुकना नहीं हमें है, गतिशीलता ही जीवन, समयानुकूल चिंतन, समयानुकूल चिंतन। विचार करना, कल्पक रहे सदा हम, चैतन्य युक्त मन हो, कृतिशील हो सदा हम, निश्चित विजय हमारी, बढ़ते रहे सदा हम, समयानुकूल चिंतन, समयानुकूल चिंतन। हीरो विचार का हो सम्यक समूह मंथन, निज कार्य का करे हम, समयानुकूल चिंतन, समयानुकूल चिंतन, समयानुकूल चिंतन। मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही स्टेजवरच थांबा. सुशीलजी मेंगडे आपल्याला मी विनंती करते की आपण व्यासपीठावर येऊन आपल्या या लेखींचं कौतुक करूया. आज त्यांना 9 ते 5 पूर्ण वेळ त्यांची परीक्षा होती औंधला आणि ती करून त्या इथं आलेल्या आहेत आणि इथे सादरीकरण केलेलं आहे. त्यामुळे त्यांचं खरंच खूप मनापासून या ना सर प्लीज. कलावर्धिनी डान्स कंपनी अंतर्गत अरुंधती पटवर्धन यांच्या या शिष्या आहेत भरतनाट्यमच्या. रुचा खरे, फाल्गुनी ओझा, उन्मेषा बांदल आणि श्रावणी साने. हीच आपल्या देशाची खरी आदेमाया आदिशक्ती आहे. चौघींचं खूप कौतुक आणि शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. सुशीलजी धन्यवाद. आपला कार्यक्रम आता पुढच्या 5 ते 7 मिनिटात जो लोकार्पण सोहळा आहे तो सुरू होणार आहेच, पण त्याआधी कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात सांगते. स्वामीजी यांचं आगमन झालेलं आहे. चंद्रकांत दादा आपले आदरणीय त्यांचं आगमन झालेलं आहे. तर त्यांच्या हस्ते भारतमाता पूजन झाल्यानंतर प्रास्ताविक आणि पवित्रविषयीची माहिती तुषारजी कुलकर्णी देतील. मान्यवरांचे सत्कार सन्मान होईल. त्यानंतर मनोगत होणार आहे ते श्रीमती संगीताताई गणबोटे आणि श्रीमती प्रगतीताई जगदाळ यांचं. आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्यांनी आपले व्यवसाय उभे केलेले आहेत, जे लोप पावत आहेत आपल्यामध्ये, त्यांचं प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार होतील 1, 7, 8 आणि पवित्रम ॲप लोकार्पण सोहळा संपन्न होईल. आणि त्यानंतर मान्यवरांची भाषण झाल्यानंतर स्वामीजींचं आपल्या सगळ्यांना संबोधन राहील आणि त्यानंतर कार्यक्रम संपन्न होणार आहे. तर मी आता एक गीतासाठी हेमंत वाळुंजकर आणि वैजू चांडवले यांना आमंत्रित करते. मराठी पाऊल म्हणजे मराठी माणसाचं योगदान हे संपूर्ण भारत देशामध्ये आहे. भारत देशासाठी खूप मोठं योगदान आपल्या या महाराष्ट्रातल्या सगळ्या मंडळींनी दिलेलं आहे. मग ते शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये दिलेलं आहे. तर हे मराठी पाऊल देशात, देशाबाहेर, विदेशातही प्रगतीपथावर आहे. म्हणून आपण ते गीत ऐकूया हेमंत आणि वैजू करून. अगा स्वधर्म हा आपुला, जरी काळ कठीण झाला, तरी हाचे अनुष्ठिला भला देखे.
स्वराज्य तोरण चढे, गरजती तोफांचे चौघडे. मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. स्वराज्य तोरण चढे, गरजती तोफांचे चौघडे. मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. बच्चे आम्ही वीर उद्याचे, बाळ मुठीला बळवज्राचे. वारस हो अभिमन्यूचे, वारस हो अभिमन्यू. पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे, पिटावे रिपुला रणी वामरावे. तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई, तदा संकटी देव धावून येई. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. शुभ घडीला शुभ मुहूर्ते, सुने सांगे शकुन म्हणते. शुभ घडीला जय भवानी, जय भवानी, जय भवानी, जय भवानी. दश दिशा घुमत वाणी, घुमत वाणी. शुभ घडीला शुभ मुहूर्ते, सुने सांगे शकुन म्हणते. शुभ घडीला जय
घुमवू हे सह्याद्रीचे कडे सह्याद्रीचे कडे धन्यवाद वैजू आणि हेमंत. मी माधुरीताई सहस्रबुद्धे यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि आपल्या दोन्ही गायकांना सन्मानित करावं. हेमंत वाळुंजकर. थँक्यू ताई. यानंतर वैजू चांडवले. या दोन्ही गायकांनी आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आज जो लोकार्पण सोहळा इथं पवित्र ॲपचा इथं रंगणार आहे त्यासाठीची अतिशय सुंदर अशी या स्फूर्तिदायक गीतानं वातावरण निर्मिती केली आहे. धन्यवाद ताई. परमपूज्य स्वामीजी गोविंद देवगिरी महाराज यांचं आगमन झालेलं आहे. थोड्याच वेळात ते व्यासपीठावर येणार आहेत. पहा, तंत्रज्ञान. आज आपण हे जे तंत्रज्ञान आहे त्याचाच आधार आपण घेतोय, त्याचं एक साधन आपण त्याचं साधन म्हणून वापर करतोय, कारण ते एका उदात्त ध्येयाशी ते बांधलं गेलेलं आहे. तो पवित्र संकल्प आपण केलेला आहे आणि त्या पवित्र संकल्पाशी ते जोडलं जातं आहे, तेव्हा ते क्रांतीचं शस्त्र बनतं. पवित्रम ॲप हे त्याच क्रांतीचं एक प्रतीक आहे, जे आपल्याला संस्कृतीच्या मुळांना आर्थिक सक्षमीकरणासाठी बळ देणार आहे. आजचा हा मंच खरोखरच खऱ्या अर्थानं पवित्र होणार आहे, जिथे धर्माचं अधिष्ठान परमपूज्य गोविंददेवगिरी महाराज, प्रशासनाचं सामर्थ्य माननीय चंद्रकांत दादा पाटील आणि उद्योगाचा भक्कम पाया श्री उत्कृष्णकुमार गोयल सर, असं या तिन्ही शक्तींच्या आशीर्वादानं आजचा हा पवित्र असा संकल्प हा सिद्धीस इथं जाणार आहे. अशी म्हटलं ना की मराठी पाऊल पडते पुढे,